हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर बघा, आपण एक गृहिणी या नात्याने घरच्या सगळ्यांकडे लक्ष देतो. एक पत्नी, एक आई या ज्या आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत तर त्या अगदी आटोकाटपणे पूर्ण करतो आणि आपले जे कर्तव्य आहे तर ते पार पाडण्याचा प्रयत्न करतो. पण बघा, या सगळ्या गोष्टींमध्ये ना कुठेतरी आपण आपल्या स्वतःला विसरतो. स्वतःकडे आपण लक्ष देत नाही. स्वतःच्या काय गरजा आहेत, काय नाही त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण मला एक सांगा, जेव्हा आपण सगळ्यांच्या गरजा पूर्ण करतो, सगळ्यांकडे लक्ष देतो, तर मग आपल्या स्वतःकडे लक्ष देणेसुद्धा आपलंच कर्तव्य आहे. आपल्या शरीराला किंवा आपल्याला काय हवं आहे, काय नको, तर ते सुद्धा आपल्यालाच बघायला हवं. तर मी तर म्हणेन की बघा, प्रत्येकीने म्हणजे प्रत्येक गृहिणीने घरासोबत, घरच्यांसोबत आपल्या स्वतःकडे सुद्धा तितकंच लक्ष देणं महत्त्वाचं असते. कारण आपण जर व्यवस्थित असेल तर आपण सगळ्या घराला किंवा सगळ्यांना व्यवस्थित घेऊन चालू शकतो. पण आपण जर व्यवस्थित राहिलो नाही किंवा आपली जर मनस्थिती खराब असेल तर आपण घराकडे किंवा घरच्यांकडे पाहिजे तेवढं लक्ष देऊ शकत नाही. तर त्यामुळे प्रत्येकीने आपल्याकडे तितकंच लक्ष देणे खूप गरजेचं असते. तर चला, हे तर झालं एक गृहिणीविषयी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत माझा रात्रीचा स्किन केअर. सध्या माझं जे रुटीन आहे, म्हणजे जर तुम्ही रेग्युलर माझी व्हिडिओ बघत असाल तर सध्या माझं जे रुटीन आहे तर ते तुम्हाला माहिती असेल. घरी रिनोव्हेशनचं काम चालू आहे कंटिन्युअसली 10-12 दिवस झाले बघा. धोडीचं आणि सगळे असे जे कामं आहेत, सगळं असं रुटीन जे आहे ते बिघडलेलं आहे. आणि स्पेशली म्हणजे बघा, घरी रिनोव्हेशनचं काम चालू आहे तर त्यामुळे ना कंटिन्युअसली असं धुळीमध्ये राहणं होतं. तर याच्यामध्ये सुद्धा माझ्या स्वतःकडे मी कशाप्रकारे लक्ष देते, स्वतःची स्किन केअर कशाप्रकारे करते, तर ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर बघा, रात्रीच्या वेळेला ना हळदीचं दूध पितात, म्हणजे मुलं पितात, तर त्यांच्यासाठी हळदीचं दूध बनवलं आणि आम्ही झोपायच्या आधी गरम पाणी पिऊन झोपतो. तर म्हणजे ते झालं आणि त्यानंतर किचनचं थोडंसं काम करतच होती. तर बघा, किट्टूने ना माझ्या भावाच्या मुलाची मागे ही ड्रॉइंग बनवली, म्हणजे उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये ही ड्रॉइंग बनवली आणि आज तिने ते कलर केलं. तर बघा, हा आहे भावाचा मुलगा आणि तिने बनवलेली ड्रॉइंग. तर अगदी बघा, तंतोतंत तशीच तिने ते ड्रॉइंग बनवली आणि आज त्याला छान असे कपडे जे त्याचे आहे तर ते तिने कलर केलेले. तर मी किचनमध्ये काम करत असतानाच त्याच वेळेला तिने ती जी ड्रॉइंग बुक आहे तर ती माझ्याकडे आणून दिली. तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. आर्ट अँड क्राफ्टची इतकी आवड आहे तिला आणि दिवसभर तिचे काय ना काय ते उद्योगधंदे चालू असतात. पण खरंच खूप छान ड्रॉइंग करते. तर बघा, जे पाणी मी गरम करायला ठेवलेलं होतं, म्हणजे जेवण झालं आणि झोपायच्या आधी ना आमच्या इथे सगळ्यांना गरम पाणी पिण्याची सवय आहे. आणि बघा, आपल्या स्किनसाठी सुद्धा ना हे चांगलं असतं. मी तर म्हणेन की झोपायच्या आधी म्हणजे रात्रीच्या वेळेला ना 1 ग्लास गरम पाणी म्हणजे पिऊन घ्यायचं. तर त्याच्याने बघा, सकाळी ना आपलं पोटसुद्धा छान असं साफ होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही जेवण आपण जेवलेलं आहे तर ते सुद्धा छान असं पचतं. तर बघा, स्किन केअरमध्ये ना हे आहे ऑरेंज पील पॅक, म्हणजे संत्र्याच्या सालीची पावडर. तर ती मी लावते आणि पुन्हा एक पॅक आहे जो अल्टरनेट डेजवर मी म्हणजे वापरते. तर ही आहे संत्र्याच्या सालीची पावडर, ही मी घरीच बनवलेली आहे. तर ते घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं बेसन घालते बाइंडिंग येण्यासाठी. कारण संत्र्याच्या सालीची जी पावडर आहे तर ती ना थोडीशी जाडसर असते आणि बेसन अगदी छान अशी ना म्हणजे बारीक पावडर असतो बेसनचा. तर त्यामुळे ना चांगली व्यवस्थित बाइंडिंग येते. तर त्यामुळे 3 भाग जो आहे तर तो संत्र्याच्या सालीचा पावडर घेतलेला आहे आणि 1 भाग म्हणजे 1 चम्मच छोट्या चमच्याने बेसन घातलेलं आहे. त्यामध्ये आवश्यकतेनुसार दही घातलं, थोडंसं पाणी घातलं आणि ही जी पेस्ट आहे तर ही बघा मी बनवून घेतलेली. तर आधी ना पहिले फेसवॉश करून घेते आणि त्यानंतर मग ते लावणार. तर फेसवॉश मी करून घेतला आहे आणि आता लावणार आहे पॅक. तर बघा, तुम्हाला ना एक टिप्स सांगते की जर तुम्हाला काही पॅक वगैरे लावायचा नसेल तरीसुद्धा बघा, रात्रीच्या वेळेला ना म्हणजे झोपायच्या आधी फेसवॉश करून घ्यायचं. त्याच्यामुळे बघा, आपल्या चेहऱ्यावर जे ही ऑइल वगैरे असतं, जी ही धूळ वगैरे बसलेली असते तर ती सगळी निघून जाते. आणि त्यामुळे बघा, स्किन प्रॉब्लेम जे आहे तर ते आपल्याला होत नाही. म्हणजे स्किन केअर करायचा असेल तर खूपच छान. जर काही तुम्ही पॅक वगैरे लावत असेल किंवा काही जेल वगैरे तुम्हाला लावायचं असेल, नाईट क्रीम, आजकाल बघा खूप सारे असे जे सोल्युशन्स आहेत तर ते
मार्केटमध्ये उपलब्ध आहेत किंवा खूप सारे असे प्रोडक्ट आहेत ते उपलब्ध आहेत रात्री चेहऱ्याला लावण्यासाठी. पण जर तुम्हाला हे सगळं तामझाम करायचं नसेल तर ॲटलिस्ट ना फेसवॉश तरी करून झोपायचं. कारण स्किनवर जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो त्यावेळेला बघा ऑइल, डस्ट हे ते काय काय असं साचलेलं असतं. तर जेव्हा आपण रात्रीला फेसवॉश करतो तर ते सगळं असं रिमूव्ह होऊन जातं आणि रात्रीला झोपायच्या आधी आपली जी स्किन आहे तर ती अगदी स्वच्छ असते. आणि असं म्हणतात की रात्रीच्या वेळेला बघा आपली म्हणजे जी त्वचा आहे तर ती आणखी छान जे काही आहे चांगले तत्व आपल्या चेहऱ्यावर म्हणजे आपल्या स्किनमध्ये बनवते. तर त्यामुळे रात्रीच्या वेळेला ना फेसवॉश करूनच झोपायचं. स्किन केअर करत असाल तर बेस्ट, नसेल स्किन केअर करत तर फक्त फेसवॉश तरी करून घ्यायचा. तर चला फेसवॉश मी करून घेतलेला आहे. जो पॅक मी बनवलेला आहे ऑरेंज पील आणि त्यामध्ये थोडंसं बेसन ॲड केलेलं आहे, दह्यासोबत मिसळलेला आहे. तर तो पॅक आधी लावून घेते आणि या पॅकमुळे काय काय फायदे होतात तर ते मी तुम्हाला समोर सांगणार. तर आधी तो पॅक मी लावून घेते. तर बघा जो पॅक आहे तर तो अशा प्रकारे या कन्सिस्टन्सीवर मी भिजवून घेतला आणि तो चेहऱ्याला लावून घेते आणि लावल्यानंतर 15-20 मिनटं ठेवायचा आणि त्यानंतर धुवून घ्यायचं. तर यामुळे बघा पिगमेंटेशन किंवा उन्हामुळे झालेलं जे टॅनिंग असतं तर ते दूर होण्यास मदत होते. तर अशा प्रकारे बघा पूर्ण जे चेहऱ्याला आहे तर मी हे ऑरेंज पील पॅक लावून घेतलेला आहे. आणि हे जे ऑरेंज पील पॅक आहे तर ते मी घरी बनवलेलं आहे. आणि जर तुम्हाला नसेल बनवायचं तर ऑनलाईनसुद्धा हे पॅक मिळतात. ॲमेझॉनवर, फ्लिपकार्टवर ऑरेंज पील पॅक जर सर्च केला आपण तर ते मिळतं. तर बघा हे स्किन व्हाईटनिंगसाठी, चेहऱ्यावर जर पिगमेंटेशन असेल त्यासाठी खूप छान आहे. तर अशा प्रकारे बघा हे लावून घ्यायचं, 15 मिनिट ठेवायचं आणि त्यानंतर धुवून घ्यायचं. तर 15-20 मिनटं हा पॅक मी लावला राहू दिला आणि नॅचरल हवेत होईल तितकं वाळवायचं. म्हणजे पंखा वगैरे खूप चालवायचा नाही. पंखा चालवला की बघा लगेच ना 5 मिनटात 10 मिनटात हा जो पॅक आहे तर तो सुकायला लागतो. तर त्यामुळे होईल तेवढं नॅचरल हवेमध्ये वाळू द्यायचं आणि 15-20 मिनटाच्या नंतर धुवून घ्यायचं. आणि धुतल्याच्या नंतर बघा पुन्हा एकदा चेहरा सगळा असा कोरडा पुसून घेते आणि त्यानंतर मग जे काही जेल वगैरे आपण लावतो तर ते लावून घ्यायचं. तर ते मी काय लावते तर ते तुमच्यासोबत आता समोर शेअर करते. आधी चेहरा कोरडा करून घेते. तर चेहरा पूर्ण मी कोरडा करून घेतला आणि त्यानंतर बघा हे आहे एक अँटी पिगमेंटेशन जेल. म्हणजे चेहऱ्यावर माझ्या ना पिगमेंटेशनचे डाग आहेत या साईडला आणि या साईडला आणि थोडंसं बघा इथे सुद्धा आहे. तर त्यामुळे सध्या ना महिना दीड महिना जास्तच झाला असेल तर मी हे एक ना जेल मागवलेलं आहे. ऑनलाईन मागवलं होतं हे फ्लिपकार्टवरून. तर हे जेल मी लावते. जर तुम्हाला नसेल लावायचं, जर तुम्हाला पिगमेंटेशनचा वगैरे त्रास नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल वगैरे आहे तर ते लावू शकता. तर मी हे लावते. इंडस व्हॅलीचं आहे हे आणि जवळपास 350-400 समथिंग असेच काहीतरी याचे रेट आहेत. तर हे लावते मी. तर लावण्यासाठी बघा अगदी छोटासा म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे हे. अगदी बघा इतकंसं घेते आणि त्यानंतर पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करून घेतलं की थोडी थोडी मालिश आपल्याला करायची. अगदी हलक्या हाताने मालिश करायची आहे. ॲलोवेरा जेल जरी आपण लावलं तरीसुद्धा त्याची हलक्या हलक्या हाताने मालिश करून घ्यायची. थोडंसं त्याला स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग म्हणजे व्यवस्थित ते सगळं असं ॲब्झॉर्ब झालं की बस तेवढंच असतं, फारसं असं काही नाही. तर हे जे जेल आहे ते मी अगदी असं हलक्या हाताने चेहऱ्याला लावून घेते. हे मी ऑनलाईन मागवलेलं होतं. जर असलं काही तुम्हाला पाहिजे नसेल तर अगदी जो साधासा ॲलोवेरा जेल असतो तर तो घ्यायचा आणि चेहऱ्याला अगदी हलक्या हाताने छान अशी मालिश करून घ्यायची. तर पूर्ण जो जेल आहे तो लावून झालेला आहे आणि बस इतकं स्किन केअर असतं, फारसं असं काही नाही. इतकं जरी आपण केलं तर बघा चेहऱ्यावर जे काही डाग धब्बे वगैरे असतात तर ते नाहीसे होतात. चेहऱ्यावर वयानुसार बघा ओपन पोर्स यायला लागतात तर ते ओपन पोर्ससुद्धा थोडेसे इनव्हिजिबल व्हायला लागतात आणि वयाचा फारसा तेवढा असर चेहऱ्यावर दिसत नाही. तर त्यामुळे मी तर म्हणेन की बघा थोडंसं आपलं वय म्हणजे 30+ असेल तर थोडंसं स्किन केअर करणं गरजेचं असतं. कारण 30च्या आतमध्ये बघा तेवढी गरज नसते स्किन केअरची. कारण बघा ब्लड सर्क्युलेशन फास्ट असतं तर अगदी म्हणजे शरीरच ते सगळं असं व्यवस्थित रिकवर करून घेतं. पण जसजसं आपलं वय वाढत जातं तर तसतसं बघा आपल्याला स्वतःकडे, स्वतःच्या स्किनकडे लक्ष द्यावं लागतं. तर त्यामुळे थोडाफार जो आहे तो स्किन केअर मी तर म्हणेन की प्रत्येकीनेच करावा. तर चला अशा प्रकारे माझं स्किन केअर असते. आणि यामध्ये बघा 2 प्रकारचे पॅक मी लावते. एक आहे आलूचं, म्हणजे आलूचा जो रस असतो, बटाटे म्हणतात त्याला. तर बटाट्याचा जो रस असतो तो आणि तांदळाचा, म्हणजे तांदळाचा जे पीठ असते तांदळाचं
तर त्याचा एक पॅक बनवते आणि एक आहे हा ऑरेंज पील पॅक. तर असे आलटून पलटून अधामधामध्ये लावत असते. कधीतरी नंतर तुमच्यासोबत तो सुद्धा शेअर करणार. तर आजची जी स्किन केअर आहे तर ती अशी होती. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. चला तर मग आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव आणि गुड नाईट.